त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे, मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे? मंडलिकांच्या आणि मानेंच्या हातात काय आहे? मग कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मोदीजींच्या हातात काय आहे? धनुष्यबाण. त्यामुळे धनुष्यबाणाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेलं वोट आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्यावेळी सरकार आमचं होतं, या कोल्हापूरला टोल मुक्त केलं. ज्यांनी टोल मुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडलिक आहेत आणि ज्यांनी टोल लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. बंधू भगिनींनो, या कोल्हापूरमध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं झाली, आताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे. हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे. आणि आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ही निवडणूक चाललेली आहे, या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळालाय की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं, ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं, ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला. अरे आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा, तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो. तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा, पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाहीत. त्या पाकिस्ताननं तोच प्रयत्न केला, पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला. मला सांगा, 2019 नंतर या देशात घुसून बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिम्मत झाली का? कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का? कोणाची हिम्मत आहे का? अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केलाय की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय. 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाण असेल तर भारतातनं मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाण नेस्तनाबूत करणारा अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नव भारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो. 8वा ते दिवस कोविडचा तो काळ, ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते, कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती, मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते. जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये 40-50 कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी जगामध्ये केवळ 3-4 देशांकडे लस होती. कोविडची लस आपल्याकडे नव्हती. त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील, हात पसरतील, मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू. अशा प्रकारचे त्यांचे मनसुबे होते. संपूर्ण जग चिंतेमध्ये होतं. पण जगाला हे माहित नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे, ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली. आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा. कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली. 140 कोटी लोकांपर्यंत